कोणाकोणाला ही चंदन बटव्याची भाजी खायला फार आवडते, मला तर फार आवडते. पण हां, कोणी हिला चाकवत भाजी किंवा बथुआ भाजीसुद्धा म्हणतात. चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी मिक्स करून खाली ना तरीसुद्धा अप्रतिम लागते. चवीसोबतच ही भाजी लोह आणि कॅल्शियमनी भरपूर असते, त्यामुळे आरोग्यासाठी उत्तमच आहे. म्हणून ही भाजी सर्वांनीच खाली पाहिजे. अगोदर ही भाजी निवडून घेतली, मग स्वच्छ धुवून चिरून घेतली. आता फोडणीसाठी गरम तेलात जिरं घातलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मग बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा व्यवस्थित परतून घेतला, मग 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या. मग यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातला, तो सुद्धा व्यवस्थित मऊ करून घेतला. मग ही चंदन बटव्याची भाजी ह्यात टाकली आणि 2 मिनिटं अशीच मंद गॅसवरती चांगली परतून घेतली. मग ह्यात चवीपुरता मीठ, हळद आणि अगदी थोडासा लाल मसाला घातला. लाल मसाला ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. हे सर्व घालून मिक्स करून भाजी व्यवस्थित शिजू दिली. मग यामध्ये ओबडधोबड केलेला शेंगदाण्याचं कूट घातलं. तयार आहे अस्सल गावरान चंदन बटव्याची भाजी. कोणी ह्याची गरगट्टी भाजी सुद्धा बनवून खातात. तुम्हाला कोणत्या प्रकारे ही भाजी खायला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण आता तेवढं एक लाईक आणि जरा सबस्क्राईब करा.